upon 4 pi epsilon into p divided by 2p divided by r axis चा क्यूब. तर इकडे काय असेल 1 upon 4 pi epsilon into हे p डिवायडेड बाय हे r इक्वेटरचा क्यूब. म्हणून हा कटला, हा कटला, हा कटला, p कटला, हा p कटला. म्हणजे याचा अर्थ व्हॉट, r ॲक्सिस डिवायडेड बाय r इक्वेटर चे क्यूब इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 1. किंवा यालाच म्हणता येईल ऑर व्हॉट, r ॲक्सिस डिवायडेड बाय r इक्वेटर इज इक्वल टू काय लिहू, क्यूब रूट ऑफ 2 दॅट इज 1 to the power 1/3 is to 1. हे तुम्हाला माहित पाहिजेत. म्हणजे एक तर डिस्टन्स सारखा आहे तर इंडक्शन किंवा इंटेन्सिटीचं रिलेशन त्यावेळेस ॲक्सिसची व्हॅल्यू इक्वेटरच्या कशी असते, दुप्पट असते. आणि इंडक्शन किंवा इंटेन्सिटी सारखी आहे तर अंतराचं रिलेशन, अंतर कुणाचं जास्त असतं, ॲक्सियल पॉइंटचं जास्त असतं. कितीनं जास्त असतं, क्यूब रूट ऑफ 2 न जास्त असतं. आलं लक्षात. म्हणून याच्याबद्दल खाली दोन्ही बाजूला नोट लिहायची. आता तिकडं विचारेल त्यांनी प्रश्न किंवा इकडं विचारेल, काही घेणदेण नाहीये. दोन्ही ठिकाणी मी एका बाजूचं लिहून देतो, दुसऱ्या बाजूचं तुम्ही लिहा. इफ 2 पॉइंट्स, कुठलं घेता, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इफ 2 पॉइंट्स one present along axis, one present along axis and another along equator and another along equator at a same distance from the center of the dipole, from the center of the dipole. मी तर हळूच काय केलं, इलेक्ट्रिक शब्द काढून टाकला आणि तिकडे मॅग्नेटिक काढून टाकला, नुसतंच डायपोल म्हणलं, दिला सोडून शब्द. फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल, देन द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी at axial and equatorial point is, हे नोट मधलं केस 1 आहे बरं का, फर्स्ट केस आहे नोट मधली. हा काय येईल, r ॲक्सिस r सफिक्स ॲक्सिस इज इक्वल टू r सफिक्स इक्वेटर, अंतर सारखा आहे म्हणून ऑटोमॅटिकली काय होईल, e ॲक्सिस इज इक्वल टू 2 into इक्वेटर किंवा e ॲक्सिस डिवायडेड बाय e इक्वेटर इज इक्वल टू 2:1. लिहा काय येईल, गिवन r ॲक्सिस इज इक्वल टू r सफिक्स ॲक्सिस इज इक्वल टू r सफिक्स इक्वेटर, हेन्स e ॲक्सिस इज इक्वल टू 2 into e इक्वेटर किंवा त्याला दुसरं रूप काय लिहिणार, e ॲक्सिस डिवायडेड बाय e इक्वेटर इज इक्वल टू 2:1. आता डावी बाजू लिहा, सॉरी तुमची उजवी बाजू लिहा मॅग्नेटिझमची. आलं. हां चला खाली केस 2 घ्या. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्येच घ्या केस 2. 2 पॉइंट्स प्रेझेंट, 2 पॉइंट्स प्रेझेंट, one along the axis and another along the equator and another along the equator, such that
the electric intensity at both the points is the same then कॉमा टाका खाली लिहा E axis is equal to equator. E axis ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, इक्वेटर ची सबस्टिट्यूट करा, कटाकटी करून टाका. R axis चा क्यूब डिवायडेड बाय R इक्वेटर चा क्यूब इज इक्वल टू 2:1 किंवा R axis डिवायडेड बाय R इक्वेटर इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2:1. लक्ष द्या. आता झालं, चला वया बंद करा, परत लक्ष द्या आता माझ्याकडे काळजीपूर्वक. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपण आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये डिस्कस करूत आणि ते डिस्कशन झाल्यानंतर आपण मॅग्नेटिझम मध्ये त्याला लिहून काढूत. मी जर तुम्हाला विचारलं माझ्याकडे दोन चार्जेस आहेत Q1 आणि Q2 आणि त्याच्यामध्ये अंतर जर R असेल, माझ्याकडे दोन चार्जेस आहेत Q1 आणि Q2 आणि त्याच्या दोघांमधलं अंतर R आहे, तर या दोन चार्जेस मधला फोर्स असतो किती? F इज इक्वल टू सम कॉन्स्टंट K इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय व्हॉट? R². हे आपल्याला माहिती आहे. ह्याच्यातला नियम एकच आहे, लाईक असेल तर रिपल्शनचा असेल, अनलाईक असेल तर अट्रॅक्शनचा असेल, संपला विषय. हा झाला पहिला पॉइंट इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला. दुसरा पॉइंट, माझ्याकडे Q चार्ज आहे आणि या Q चार्ज पासून R अंतरावर एक पॉइंट आहे, तर त्या पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल E इज इक्वल टू सम कॉन्स्टंट K इंटू Q डिवायडेड बाय R² इतकी असेल. कशी असेल तर पॉझिटिव्ह मुळे डायरेक्टेड अवे असेल तर निगेटिव्ह मुळे डायरेक्टेड टुवर्ड्स असेल. हे देखील मला माहिती आहे. द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज डायरेक्टेड अवे ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज अँड टुवर्ड्स ड्यू टू निगेटिव्ह चार्ज. ही इंटेन्सिटीची व्याख्या आहे माझी. तिसरा पॉइंट आहे माझ्याकडे एक Q चार्ज आहे, त्याच्यापासून R अंतरावर एक पॉइंट आहे, त्या पॉइंटला असणार इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असेल तर ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल प्लस और मायनस कॉन्स्टंट K इंटू Q डिवायडेड बाय R. एवढा असेल पोटेन्शियल. पॉझिटिव्ह केव्हा असेल? ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि निगेटिव्ह केव्हा असेल? ड्यू टू निगेटिव्ह चार्ज असेल. सिमिलरली माझ्याकडे पोल स्ट्रेंथ स्मॉल m आहे, त्याच्यापासून R अंतरावर असणार मॅग्नेटिक पोटेन्शियल किती असेल तर इट इज अ प्लस और मायनस व्हॉट? μ0 डिवायडेड बाय 4π कॉन्स्टंट इंटू m डिवायडेड बाय R. हे काढलेत आपण इक्वेशन, मी परत रिवाइज करतोय फक्त. हे पोटेन्शियल पॉझिटिव्ह केव्हा असेल? इट इज अ ड्यू टू नॉर्थ पोल आणि निगेटिव्ह कुणामुळे असेल? साऊथ पोल. ही कुठली क्वांटिटी आहे? इट इज अ परफेक्टली अ स्केलार क्वांटिटी. आता गंमत पहा या ठिकाणी, जर त्या ठिकाणी स्केलार क्वांटिटी जर असेल, माझ्याकडे एक पोल आहे, नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, हा डायपोल आहे माझ्याकडे. याच्या इक्वेटरवर एक पॉइंट आहे P, जो त्या ठिकाणी साऊथ एज वेल एज नॉर्थ पोल पासून कसा असेल? इक्वी डिस्टन्स असेल. मग जर मला कोणी विचारलं तर या इक्वेटरवरच्या पॉइंटला पोटेन्शियल किती असेल बाळांनो?
इथून जेवढं पॉझिटिव्ह असेल इथून तेवढं निगेटिव्ह असेल, दोघांची बेरीज 0 असेल. का बर? कारण पॉइंट P इज व्हॉट? इक्विडिस्टंट फ्रॉम साउथ अँड नॉर्थ पोल. साउथ पोल प्रोड्युसेस निगेटिव्ह पोटेन्शियल, नॉर्थ पोल प्रोड्युसेस पॉझिटिव्ह पोटेन्शियल. स्केलार क्वांटिटी आहेत म्हणून दोघांची बेरीज किती येईल? 0. म्हणजे याचा अर्थ इक्वेटरवर जर कुठेही पॉइंट घेतला तर व्ही ऑन इक्वेटर इज ऑलवेज 0. तो नेहमीच किती असतो? 0 असतो. आता 2 मिनिटापूर्वी तुम्ही पाहिलं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द पॉइंट ॲट अन ॲक्सियल पॉइंट इज नथिंग बट, ॲक्सियल पॉइंटवर किती असते इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? कॉन्स्टंट इनटू व्हॉट? हे 2p डिवायडेड बाय r क्यूब एवढी असते. म्हणजे याचा अर्थ काय? इथं जर पाहिलं तर इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r स्क्वेअर आहे. पण डायपोल जर घेतला तर इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉट? r क्यूब. डायपोल असेल तर सिंगल चार्जेस मुळे ही अवस्था असेल, तर कॉम्बिनेशन ऑफ चार्जेस मुळे ही अवस्था असेल. सिमिलरली नुसताच पोल जर असेल तर, सिंगल पोल जर असेल तर पोटेन्शियल इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r. पण आता एखादा डायपोल जर असेल तर पोटेन्शियल काय असेल? हा त्या ठिकाणी या डायपोलचा शेवटचा पॉइंट आहे. म्हणजे आता आपल्याला काय शिकायचंय? काय शिकायचंय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल. किंवा काय शिकायचं? मॅग्नेटिक पोटेन्शियल ड्यू टू ए शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल. तुम्ही अशा ठिकाणी हुडका, ॲट एनी पॉइंट हुडका, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सांगायला चालू करा व्ही इक्वेटर किती असेल आणि व्ही ॲक्सिस किती असेल. मग ते इलेक्ट्रोस्टॅटिक्स असो किंवा मॅग्नेटिझम असो. म्हणजे आपल्याला शिकायचं काय? आता पोटेन्शियल बद्दल शिकायचं आहे. डायपोलमुळं पहिल्यांदा त्या ठिकाणी चार्जेसमुळं फोर्स शिकलो, त्याच्यानंतर चार्जेसमुळं इंटेन्सिटी शिकलो, चार्जेसमुळं पोटेन्शियल शिकलो. नंतर काय केलं? डायपोलमुळं इंटेन्सिटी शिकली. आता काय शिकायचं आहे? डायपोलमुळं व्हॉट? पोटेन्शियल शिकायचं आहे. म्हणजे ॲक्सिसवर किती पोटेन्शियल असेल, इक्वेटरवर किती पोटेन्शियल असेल. कॉमन सेन्स काय सांगतो? इक्वेटरवर कुठेही जा, तो पॉइंट कसा असतो? नेहमीच त्या 2 चार्ज पासून किंवा 2 पोल पासून इक्विडिस्टंट असतो. एक जण निगेटिव्ह तयार करतो, दुसरा पॉझिटिव्ह तयार करतो. म्हणून उत्तर तिथं नेहमीच काय आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे. हे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय? तयार करायचंय. तर मेन हेडिंगला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, मेन हेडिंगला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू and किंवा ड्यू टू ए शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल, ड्यू टू ए शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल at any point, at any point. Similarly उजव्या बाजूलाची मेन हेडिंगला magnetic potential due to a short magnetic dipole, due to a short magnetic dipole at any point. लक्ष द्या इकडं. माझ्याकडे हा पॉझिटिव्ह क्यू चार्ज आहे, हा निगेटिव्ह क्यू चार्ज आहे.
दिस इज सेंटर ऑफ द मॅग्नेट, सॉरी डायपोल ओ. ह्या ठिकाणी इथून इथपर्यंतचं अंतर माझं L आहे आणि इथून इथपर्यंतचं अंतर माझं त्या ठिकाणी परत L आहे. इथं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट व्हेक्टर घेऊ का? बिलकुल गरज नाही. का बरं गरज नाही? मी पोटेन्शियलचं इक्वेशन काढणार आहे. पोटेन्शियल स्केलार क्वांटिटी आहे, तर या व्हेक्टरला मी त्याच्यामध्ये कशाला घुसडू गी? सध्या आता घुसडत नाही. सिमिलरली माझ्याकडे एक मॅग्नेटिक डायपोल आहे, ज्याचा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. दिस इज द सेंटर ऑफ द डायपोल ओ. ह्या साऊथ पोल तुमच्या सेंटर पासून त्या ठिकाणी L अंतरावर आहे आणि नॉर्थ पोल देखील तुमच्या सेंटर ऑफ द डायपोल पासून त्या ठिकाणी L अंतरावर आहे. आता मला P पॉइंट घ्यायचा आहे. त्यांनी काय म्हणलंय? ॲट एनी पॉइंट P. मी हा P पॉइंट घेतो, इकडं कुठं तरी घेतो हा P पॉइंट. कसा आहे? तर तुमच्या सेंटर ऑफ द डायपोल पासून तो R अंतरावर आहे. कसा? इन सच अ वे दॅट द लाइन जॉइनिंग पॉइंट P and the center of the dipole makes an angle theta with the axis of the dipole. हा थीटाची व्हॅल्यू 90 झाली रे झाली. तो कुठे गेला? इक्वेटर वर गेला. या थीटाची व्हॅल्यू 0 झाली रे झाली. कुठे गेला? ऍक्सिस वर गेला. आता लॉजिकल लक्षात, म्हणजे इथलं जर मी इक्वेशन जर काढलं तर मला ऑटोमॅटिकली कुठलं काढता येईल? इक्वेटर अँड ऍक्सिस. काढताना मला काय करावं लागेल? इक्वेटर साठी थीटाची व्हॅल्यू 90 सबस्टिट्यूट करावं लागेल आणि ऍक्सिस साठी मला 0 सबस्टिट्यूट करावं लागेल. सिमिलरली लेट P बी अ पॉइंट which is at a distance R from the center of the dipole such that the line joining point P and center of the dipole makes an angle theta with the axis of the dipole. तिथेही तेच आहे, इथेही तेच आहे. हा Q पॉइंट, पॉझिटिव्ह चार्ज Q तुमच्या हा P पॉइंट पासून R1 अंतरावर असेल, तर तुमचा हा निगेटिव्ह चार्ज तुमच्या P पॉइंट पासून R2 अंतरावर असेल. सिमिलरली तुमचा नॉर्थ पोल पासून या P पॉइंटचं अंतर R1 इतकं असेल, तर साऊथ पोलचं अंतर त्या P पॉइंट पासून किती असेल? R2 इतकं असेल. काही अडचण? आपल्याला माहिती आहे Q चार्ज मुळे R1 अंतरावर असणारं पोटेन्शियल मला माहिती आहे. निगेटिव्ह चार्ज Q मुळे R2 अंतरावर असणारं पोटेन्शियल मला माहिती आहे. याच्यामुळं पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल, याच्यामुळं निगेटिव्ह पोटेन्शियल असेल. हा जवळ आहे म्हणून याचं पॉझिटिव्ह व्हॅल्यू जास्त असेल, हा दूर आहे म्हणून याची निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त असेल. उत्तर काय असतं पॉझिटिव्ह निगेटिव्हचं? मोठ्यामधून लहानाला वजा करा. माझ्या खिशामध्ये 100 रुपये आहेत, प्लस 100 रुपये आहेत, प्लस 100 रुपये आहेत. नंबर 2, माझ्या खिशामध्ये मायनस 25 रुपये आहेत. मग व्हॉट इज रिझल्टंट? प्लस 75. म्हणजे स्केलार क्वांटिटी आपण डायरेक्टली काय करतो? ऍड करतो. प्लस 100 म्हणजे खरोखर खिशात असणे, मायनस 25 म्हणजे त्यातले 25 माझं देणं असणे. खरं शिल्लक काय माझ्याकडे? 75 आहे. आता लॉजिकल लक्षात, समजा जर हा P पॉइंट फिरून इकडे आला असता तर माझ्या खिशामध्ये मायनस 100 रुपये आहेत. का? कारण तो निगेटिव्ह वाल्याकडे गेला म्हणून त्याची व्हॅल्यू कशी झाली? जास्त झाली. आणि नंतर माझ्या खिशामध्ये 25 रुपये आहेत, कारण तो दूर गेला पॉझिटिव्ह वाला. म्हणजे माझ्या खिशात किती आहेत? मायनस 75. म्हणजे कुठून जरी 75 रुपये आले तर ते तर माझा ऑलरेडी देणं आहे. यस ऑर नो? लॉजिकल लक्षात. ह्या 2 डायग्राम काढून ठेवा.
म्हणून या ठिकाणी घेत असताना पी पॉइंटला निगेटिव्हचा त्रास होऊ नये म्हणून मी कुणाच्या बाजूला घेतला, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पॉझिटिव्हच्या जवळ घेतला, मॅग्नेटिझम मध्ये नॉर्थच्या जवळ घेतला. नाहीतर डायग्राम काढत असताना तुम्ही काढायला जाताल आणि हळूच इकडं निगेटिव्ह इकडं पॉझिटिव्ह घेतला की त्या इक्वेशन मध्ये प्लस मायनसला अडकून बसताल. हे 7.5 मायनस आली कुठून म्हणत बसताल. ती येऊ नये म्हणून हे सगळं नाटक केलं. पी पॉइंट कुठं आहे, ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल. कसा आहे, सच दॅट द लाईन जॉईनिंग पॉइंट पी अँड द सेंटर मेक्स अन अँगल थीटा विथ द ॲक्सिस. ह्या थीटाची खासियत काय, whenever theta is equal to 90 the point is present along the equator. Whenever theta is 0 or 180 the point is present along axis. 0 असेल तर along positive charge and 180 असेल तर along negative charge.